या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो, दिवाळीच्या दिवसाला आता दोन्ही सदाशिव आणि मालती यांनी खूप मोठा आता उलगडा केलाय आणि त्याच वेळेला सायलीने आता बरोबर बाजू घेत व्यवस्थितरित्या एक वेगळं सत्य समोर आलंय। मुळातच ज्या वेळेला रविराजांना समजलेलं आहे की सायलीचे आई वडील आलेले आहेत आणि त्यावेळेला रविराजांच्या समोर आता एक वेगळं सत्य आलंय। प्रेक्षकांनो, या दिवाळीमध्ये सुभेदारांच्या घरामध्ये सायलीच्या आई वडिलांच्या एंट्री नंतर असे काही बॉम्ब फुटलेले आहेत। नक्की काय बॉम्ब फुटलेत, या सगळ्यात मोठा बॉम्ब रविराजांनी कसा फोडलाय पाहूया। अर्जुनने आता सायलीच्या आई वडिलांना घरी घेऊन आलेला असल्या कारणाने सायली आता खूपच खुश आहे आणि ती अर्जुनला सांगते आहे, अर्जुन सर, तुमचे जितके आणि जसे आभार मानू ना तितके आभार मानणं कमी आहे। असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, तू बिलकुल आभार मानायची गरज नाहीये बायको, तू माझ्यासाठी जे काही केलंयस ना ते सगळं पाहता एकंदरीतच आता म्हणजे मी तुझ्यासाठी काहीही केलेलं नाहीये। तुझ्या आई वडिलांना शोधून आणणं हे माझं कर्तव्य होतं आणि हे कर्तव्य मी फक्त केलेलं आहे। याच्यामध्ये तू कोणत्याही प्रकारे माझे आभार मानण्याची काहीच गरज नाहीये। असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे सायली सांगते, नाही अर्जुन सर, पण तरी सुद्धा मला काय वाटतं, माझा हा आनंद अपुरा आहे प्रतिमा आत्या आणि आता इकडे रविराज काकांच्या शिवाय। मला असं वाटतं की प्रतिमा आत्या आणि रविराज काका हे जर का आता इकडे माझ्यासोबत हा आनंद साजरा करण्यासाठी जर का असतील ना तर मात्र मला आता खूपच आनंद होईल। असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो, इतकंच आहे ना, इतकंच जर का असेल तर आता आपण त्यांना उद्याच्या ह्याच्यामध्ये सामील करण्यासाठी बोलवूया का? म्हणजे तुला जर का वाटतंय ना की आपण त्यांना बोलवावं तर आपण त्यांना बोलवूया ना, तू कशाला एवढी चिंता करतेस? असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन विचार करतो, काही झालं तरी सुद्धा आता आपण सायलीच्या आई वडिलांना बोलवूया। बरं, हे सगळं झाल्यावरती तोपर्यंत इकडे सायलीच्या आई म्हणजे सायलीच्या आई वडिलांना मानलेल्या रविराज काका आणि आता प्रतिमाला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन त्या दोघांना आमंत्रण, तोपर्यंत हे दाम्पत्य इकडे आलेले आहे आणि हे दाम्पत्य इकडे आल्या कारणाने मग आता मालती म्हणते, काय हो, म्हणजे खरंच ही आपली पोरगी आहे काय? हे एवढं सगळं वैभव? यावरती तो म्हणतो, मला पण काय कळत नाही हो, ही आपली पोरगी? अगं आपली पोरगी तर आता किती डॅम्बिस होती, पळून गेली होती आणि काय चोऱ्या माऱ्या करायची आणि आपणच तर तिला विकलं होतं ना। मग यावरती ती म्हणते, हो पण हा काय आता म्हणत होता अर्जुन सुभेदार की ती आश्रमात होती काय, तिचा अपघात झाला होता काय, असं विचारत होता, माहिती आहे ना? असं म्हटल्यावरती तो म्हणतो, हो मला नाही वाटत ही आपली पोरगी असेल। यावरती ती म्हणते, असू दे ना, म्हणजे मला काय वाटतं माहिती आहे का, मला असं वाटतंय की आपण एक काम करूया, आपण एक काम करूया की आपण या सगळ्यामध्ये हे सगळं उपभोगूया, 4 पैसे मिळाले तर मिळाले, जेव्हा समजेल तेव्हा समजेल। यावर तो म्हणतो, नाही, ही सोन्याची अंड देणारी कोंबडी आहे, आपण काय करूया माहिती आहे का, म्हणजे इथेच टिकून राहण्याचा प्रयत्न करूया। यावर ती म्हणते, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, ती पिवळ्या ड्रेसमधली जी कुणी मुलगी दिसत होती ती मुलगी, त्या मुलीला तुम्ही पाहिलत? ती मुलगी आपल्याला वाटत होती तर ती आपल्या बबलीसारखी म्हणजे आपल्या बाकीच्या पोरींसारखी नाही काय दिसते? यावर तो म्हणतो, हो तू बरोबर बोललीस, आपण जरा तिच्याकडे बघूया, ती पण इथली सून आहे हो धाकटी, ती जर का आपली पोरगी निघाली ना, मला पण तिला बघितलं वाटलं आणि मुळात का वाटलं माहितीये का, तिने आपल्यापासून जरा नजरच चोरली। पण मला काय म्हणायचंय, ही खोटी पोरगी जर का आपल्याला इतका हे होऊन देणार असेल तर खरी पोरगी आपल्याकडे आल्यावरती काय होईल तुम्हाला कळतंय का? खरी पोरगी जर का ही आपली निघाली तर आपण इथं कायमचे सासू सासरे बनून राहू की? तो म्हणतो, तू बरोबर बोलतेस, तू काय माहितीये, ती डॅम्बिसच आहे आपली पोरगी, तिच्यावरती जर का लक्ष ठेवलंस ना तर तुला कळेल की ती इथं म्हणजे आपली पोरगीच आहे काय म्हणून, तिला ना जरा घोळातच घे। असं म्हटल्यावर ती म्हणते, काळजीच करू नका, मी आता बघतोच, अहो आपल्या पोरीला काय आपण ओळखत नाही काय, ती काय पोरगी आहे ती लायकीची, त्यामुळे काळजीच करू नका, काही झालं तरी आपण या सगळ्यामध्ये तिला केल्याशिवाय अजिबात जायचं नाहीये, तुम्ही चिंताच करू नका। असं म्हणत आता ती ठरवते की काही झालं तरी सुद्धा आपण लवकरात लवकर आता इथं स्थायिक व्हायचं। या दोघींचं बोलणं चालू असताना दुसऱ्या दिवशी रविराज आलेले आहेत आणि आता रविराजांना पाहिल्यावरती आता अर्जुनने सांगितलेलं आहे की रविराज काका ही ना सायलीचे आई वडील
रविराज ज्या वेळेला सायलीच्या आई वडिलांना पाहतात ते सायलीकडे पाहतात. त्यांना आता सायली अजिबात खुश दिसत नाही आणि सायलीला ते पाहतात आणि म्हणतात, सायली तुझ्या चेहऱ्यावरती आनंद? अगं तुझे आई वडील इकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला तू आता आनंदी असायला पाहिजे. आणि त्यावेळेला सायली म्हणते, रविराज काका खरं सांगू का तर मला आनंद झालाय, पण मला आनंद आत्ता तुम्ही इकडे आल्यावरती जास्त झालेला आहे. बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना लगेचच इकडे सायली आता रविराज आल्यावरती त्यांच्या जवळ येते आणि आता त्यावेळेला नागराज विचार करायला लागतो की हे काहीतरी अघटित घडलंय. आता ह्या प्रियाच्या आई वडिलांना जरा आता आपल्याला चेक करायला पाहिजे आणि त्यांना आता सांगायला पाहिजे की काही झालं तरी तुमची मुलगी कोण आहे तिला ओळखा. मग नागराज जरा प्रियाच्या आई वडिलांच्या इथे म्हणजे सदाशिवच्या बाजूला येऊन उभा राहतो. सदाशिवच्या बाजूला उभा राहिल्यावरती तो सांगतो, काय तुमची पोरगी वाटत नाही हो. म्हणजे त्यावरती आता तो सदाशिव चपापतो, अहो काय बोलताय, आम्ही नव्हतो आलो इथं, आम्ही आलोच नव्हतो हे करायला, मुळातच आता अर्जुन सुभेदारच आम्हाला न्यायला आले होते. यावरती म्हणते, हो आणि आम्हाला का तुम्ही हे सगळं असं बोलताय? यावरती मग तो सांगायला लागतो, नाही म्हणजे ती तुमची पोरगी दुसरी ती पिवळ्या ड्रेसवाली वाटते. यावरती म्हणते, वाटते ना, माझाच चेहरा मोरा दिसतोय ना तिच्यामध्ये? अहो मला पण वाटलं, कारण मला 4 पोरी ना, तर त्याच्यापैकी म्हणजे 5 पोरी 4 पोरी माझ्या घरी आहेत, तर त्या अशाच दिसतात. हो ही नाही वाटत आमची पोरगी, पण तुम्ही कोण? यावरती तो म्हणतो, मी तुमचा हितचिंतक आहे. तुम्हाला जर का तुमच्या मुलीची कसली खूण आठवत असेल तर तुम्ही सांगा, मग मी तुमची मदत करतो. यावरती ते सांगतात, म्हणजे आता मालती हुशार असते, ती विचार करते की हा का माझी मदत करतोय. यावरती ती विचारते सुद्धा, बरं दादा तुम्ही का माझी मदत करताय, म्हणजे तुम्हाला काय गरज पडले की तुम्ही माझी मदत कराल? यावरती तो म्हणतो, हो कारण मला सुद्धा आता सत्याची बाजू घ्यायला नेहमीच आवडतं, म्हणूनच मी आता तुम्हाला हे सांगत आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे मग जर का असं असेल ना तर मी तुमची मदत करायला तयार आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच ती हरकते आणि ती विचार करते, खरंच जर का ही आपली खरी मुलगी निघाली तर आपल्याला या सगळ्यामध्ये आनंदच आहे की काही झालं तरी सुद्धा आता इकडे आपली खरी मुलगी असेल तर मात्र आपल्याला इथे ठिय्या मांडून राहता येईल. असं म्हटल्यावरती मग आता फायनली पुढची गोष्ट ठरते आणि त्यानंतर आता मालती प्रियाच्या मागे मागे राहते. ज्या वेळेला मालती प्रियाच्या मागे मागे राहते आणि त्यावेळेला मालती विचार करायला लागते, नाही काहीतरी गडबड आहे, ही मुलगी माझ्यापासून पळती आहे, ही माझ्यापासून पळते आणि म्हणून तिला पाहायचं असतं ती प्रियाची खूण. प्रिया पळत असली तरी मालती मात्र आता प्रियाला पकडून तिची आता खूण पाहण्याचा परोपरीने प्रयत्न करते. प्रियाचीच आई ती सुद्धा या सगळ्यामध्ये आता अजिबात माघार घेणारी नसते आणि तिने प्रियाची खूण प्रेक्षकांना पाहिले आणि त्यानंतर मग आता तिने विचार केलाय, अच्छा म्हणजे ही ती लबाड बबली आहे, जी बबली आता इकडे म्हणजे मला धोका देऊन पळून गेली आणि निघाली 5 वर्षाची, त्यावेळेला सुद्धा आता घरातनं पैसा घेऊन पळाली होती. ही ती बबली आता हिला धडा शिकवते, म्हणजे आई वडील आलेत पण त्यांना ओळख दाखवायला नको म्हणून ही अशी करते. आता गप्प बसते, पण उद्याच्या दिवसाला सगळेजण ज्या वेळेला जमतील ना त्यावेळेला तिला आता धडा असा शिकवते ना की लक्षात कायमची राहील आणि त्यानंतर ही फॅमिली चांगली दिसते, ही फॅमिली मला इथेच ठेवून घेईल. असा विचार केल्यावरती मग आता लगेचच मालती प्रियाची आई प्रियाच्या पेक्षा दुप्पट कारस्थानी असते. इकडे रविराज तर आलेले आहेत, पण रविराजांना एक वेगळीच उदासीनता वाटत आहे. म्हणजे सायली दुसरी कोणाची तरी मुलगी असणं प्रेक्षकांना त्यांना आता ती गोष्ट पटतच नाहीये म्हणा किंवा ती गोष्ट रुचायला जरा कठीण जाते म्हणा. आणि त्यामुळे आता रविराज सायलीला सारखं विचारतायत की सायली काय झालेलं आहे, म्हणजे तू अजूनही इतकी उदास का वाटतेस मला, म्हणजे तू अजूनही तुझ्या आई वडिलांना आई वडील म्हणून स्वीकार केलेलं नाही आहेस का? यावरती सायली म्हणते, नाही मी खरं सांगू का तर म्हणजे तसं काही नाही आहे, पण मला ना रविराज काका असं का कुणास ठाऊक असं म्हणजे खूपच हे वाटतं की हे माझे खरे आई वडील आहेत का मला कळत नाहीये. यावरती ती सांगतात की अगं अर्जुनने शोधून आणलंय म्हणजे असतीलच ना खरे आई वडील. यावरती मग ती म्हणते, पण माझ्या मनात का कुणास ठाऊक शंका येते. आता माझे खरे आई वडील इकडे आलेले आहेत, पण तरी सुद्धा मला आता शंकाच वाटते. मला शंका वाटते की काय नक्की खरं आहे काय खोटं आहे मला खरंच कळत नाहीये आणि म्हणूनच आता इकडे मी जराशी अस्वस्थ आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली की म्हणजे खरंच ते माझे आईवडील असतील तर मला त्यांच्या आण्याने आनंद व्हायला पाहिजे, पण मला
मला आज खरं सांगू का तर आनंद झालेला आहे तुमच्या येण्याने. मला नाही माहिती हे सगळं काय घडलंय ते, पण मला तुमच्या येण्याने इतका आनंद झालेला आहे ना असं म्हटल्यावरती मग आता रविराज सांगायला लागतात की तू एक काम कर ना, तू आता अर्जुन सोबत बोलून घेतलंस तर कदाचित तुला आता समजेल की नक्की काय आहे. आणि आता इकडे हे वाक्य ऐकतो ते म्हणजे प्रताप, आणि प्रताप म्हणतो काय झालं रविराज, तुम्हाला कुणालाच खात्री नाही आहे का की हे तिचे आई वडील आहेत? अर्जुनकडून काही गुन्हा झालाय का, किंवा अर्जुनकडून काही चूक झाली आहे का, म्हणजे काही असं. तर त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते चूक नाही आहे, पण आपण याचा शोध घेतला पाहिजे. यावरती मग आता रविराज म्हणतात एक काम करू शकतो आपण, या सगळ्याचा शोध घेऊ पण गुपचूप पद्धतीने. यावरती हे सगळं चालू असताना तिकडे ही फॅमिली आलेली आहे आणि आता ती सांगत आहे मालती तुमचा आमच्यावरती संशय आहे का, म्हणजे तुम्ही आमच्यावरती संशय घेताय का की आम्ही खरे आई वडील नाही आहोत. यावरती सदाशिव म्हणतो तुम्हाला आमच्यावरती डाऊट असेल तर तसं बोल. अर्जुन म्हणतो का, तुम्ही का असं बोलताय. यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं तो की नाही आम्ही हे बोलणं ऐकलेलं आहे, आम्ही ऐकलेलं आहे या बोलण्याला म्हणून आम्ही बोलतोय. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन म्हणतो काय झालंय सायली, तुला सुद्धा वाटत नाही आहे का की आता हे तुझे आई वडील आहेत म्हणून. यावरती सायली म्हणते नाही अर्जुन सर. यावरती अर्जुन म्हणतो मग कोण तुम्हाला काही बोललं का, प्रिया तुम्हाला काही बोलली का. यावरती लगेचच अश्विन पेटून उठतो आणि दादा तू काय बोलतोयस, काही झालं तरी सुद्धा माझ्या बायकोला त्रास देणं किंवा माझ्या बायकोवरती आरोप करणं हे काही तुम्ही सोडणारच नाही आहेत ना. तुम्ही सगळेच जण हे कारस्थान करताना आता मला आता तुमचं काही ऐकायचंच नाहीये असं तो म्हणायला लागताना तो म्हणतो ऐका जावई बापू, आता अश्विनला ते जावई बापू का बोलतायत ही गोष्ट ज्या वेळेला कळत नाही त्यावेळेला ते सांगायला लागतात हो बरोबर आहे. त्यावरती आता इकडे सायली म्हणते काय बोलताय तुम्ही. रविराज म्हणतात अहो तो तुमचा जावई नाहीये तर हा आहे सायलीचा नवरा. यावर ते म्हणतात नाही तुम्ही बरोबरच बोलताय, तुम्ही जे काही बोलताय ना ते बरोबर आहे, हे आमचे जावई बापू नाही आहेत. रविराजांना आता मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि ते म्हणायला लागतात तुम्ही कशाबद्दल बोलताय मला कळत नाहीये, तुम्ही अश्विनला का जावई बोलतायत, तो तर माझा जावई आहे. आणि त्यावेळेला आता इकडे ती बाई आणि आता सदाशिव खुलासा करायला लागतात नाही आम्ही ज्या वेळेला या घरात आलो ना तेव्हा आम्हाला अजिबात विश्वास नव्हता की म्हणजे ही आमची मुलगी आहे का, पण नंतर या मुलीला ज्या वेळेला पाहिलं ना तर आमच्या 4 मुलींचे फोटो तुम्ही पाहाल तर ही मुलगी तशीच दिसते. म्हणून आम्ही दोघांनी चर्चा केली आणि आम्ही दोघांनी चर्चा करून मग आता तिची जी काही जन्मखूण आहे ती पाहायचं ठरवलं. मग मला ते सांगते हिच्या कानामागे असलेली जन्मखूण मी पाहिली आणि ही सायली तुम्ही जे म्हणताय ना हिच्या कानामागे असलेली जन्मखूण आम्हाला दिसलीच नाही, कारण ती आमची मुलगीच नाहीये. म्हणजे दिसण्यावरूनच मी हिला ओळखलेलं आहे, दिसण्यावरूनच मला कळलेलं आहे की ही माझी मुलगी आहे ती नाही. मी मगाशी हिला जेव्हा पकडलं होतं ना त्यावेळेला तिच्या कानावरची खूण दिसली. हा खुलासा केल्यावरती प्रेक्षकांनो सुभेदार किल्लेदार सगळे हादरलेत आणि त्यावेळेला प्रतिमा म्हणायला लागलेली आहे की तरीच मला असं वाटत होतं की काहीतरी गडबड आहे, काहीतरी खूप मोठी गडबड आहे, कारण हे लोक आल्यापासून ना तन्वी खूप लांब पळण्याचं काम करते आहे आणि ती आता यांच्यापासून दूर जाण्याचं काम करते, म्हणूनच ती घाबरत होती. अर्जुन म्हणतो काय चाललंय हे, मला तर खरंच काही कळत नाहीये की या गोष्टी अशा काय चालल्यात, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, म्हणजे मी तर सायलीचे आई वडील घेऊन आलो होतो. यावरती मग ती बाई आता लगेचच प्रियाच्या मागची खूण दाखवते आणि ती सांगते ही बघा ही माझी बबली आहे जी लहानपणी घरात चोरी करून पळून गेली होती. आता नागराज इतका खुश होतो की त्यांनी जे कारस्थान केलेलं असतं ते फायनली प्रेक्षकांना फळाला आलेलं असतं. नागराजला या सगळ्यामध्ये आता बरोबर रीतीने म्हणजे त्याचा जो प्लॅन असतो प्रियाला अडकवण्याचा महिपत नागराजचा तो यशस्वी झालेला आहे प्रेक्षकांनो. आणि त्याचमुळे आता इकडे नागराज खुश आहे आणि त्यानंतर ते सांगतात हो ही आमची मुलगी आहे. सायली म्हणते हे सगळं काय चाललंय. रविराज म्हणतात हे कसं शक्य आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो खरंच ही तर तन्वी आहे. ते म्हणतात नाही ही बबली तुम्हाला वाटते तितकी साधी सोपी सरळ नाहीये, फ्रॉड मुलगी आहे, फ्रॉड. आणि तुम्हाला माहीत नसेल इतक्या फ्रॉड मुलीने मुळातच आमच्या घरात सुद्धा आता इकडे म्हणजे चोरी करून पळून गेली, ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणी सुद्धा पळून गेली, तिथे पण चोरी केली, मग सुधारगृहात होती तिथे पण कुणाला ते मारलं आणि त्यानंतर पळून गेली. आम्ही हिची खबरबात घेत होतो पण ही अशी मुलगी आम्हाला नकोच होती. एक करत खुलासा करत सायली आपली मुलगी नाही तर आता
तन्वी म्हणजे प्रिया आपली मुलगी आहे हे सिद्ध झालेलं आहे.